अशा पद्धतीच्या चित्रपटांमध्ये ना दिग्दर्शकाचा ॲक्टर्सवरचा अभिनेत्यांवरचा जोर खूप जास्त असतो, कारण त्याच्याशिवाय ते घडू नाही शकत की जे पात्रातूनच फक्त बोलली जाणारी गोष्ट. आणि त्याच्यासाठी हा सेट ऑफ म्हणजे कुठल्याही ॲक्टरसाठी माझ्या मते चित्रपटात काम करणं हा अत्यंत अवघड भाग असतो. नाटकामध्ये तुम्हाला तालीम असते, तुम्हाला त्याचा प्रवास एका याच्यात कळत असतं, तुम्ही काय करताय त्याबरोबर समोरचा काय करतोय हे कळत असतं. हे माध्यम असं आहे की ॲक्टरनी काहीही काम केलं, कितीही जीव तोडून काम केलं तरी त्याचा शॉट लागला नाही, समोरच्याचा जर दिग्दर्शकांनी शॉट लावला, एडिटरनी वेगळा शॉट लावला तर त्या कामाचा उपयोग नसतो. आणि तरीही विश्वास ठेवून पुन्हा असं होतं की लिनियर काही होत नाही. आपण शूट करताना एक आधीचा करतो, मग एकदम क्लायमॅक्सचा करतो, सेम लोकेशन असतं, त्यामुळे मग परत मधला कुठला तरी. त्यामुळे ॲक्टरला जी प्रोसेस मिळायला हवी जी नाटकात मिळते ती सिनेमात मिळत नाही. आणि अशा पद्धतीच्या सिनेमांमध्ये खरं तर नाटकासारखं अनुभव जास्त निर्माण होतं का ॲक्टरला गरज जास्त असते. म्हणजे आम्ही एक वाचन केलं होतं याचं पूर्ण कलानगरला, पूर्ण सिनेमा ॲक्च्युली वाचला होता नाटकासारखा, कारण त्याच्याशिवाय काम करताना ना नक्की आपण संदर्भ काय आहे, इमोशनल आहे काय. आणि तरीही ह्या सगळ्यांनी ते लक्षात ठेवून, कारण सिनेमा शूट करतो त्यावेळेला आपण बऱ्याच वेळेला त्या फ्लोमध्ये असतो शूटच्या, आणि त्यावेळेला ॲक्टरला ते परत त्याचं रिमाइंड करून देणं आणि त्याला ते लक्षात असणं त्या सगळ्या पसाऱ्यामध्ये हे खूप आवड असतं. त्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे मी म्हणेन की याचं हा जर यशस्वी झाला सिनेमा किंवा झाला असेल तर याचं 60-70% श्रेय हे सगळे ॲक्टर्स आहे.